आलेलो आहोत, जमलेलो आहोत। 10 दिवस आपला उत्सव चालू होता, आजचा शेवटचा दिवस आहे। दशहरा निमित्त आपण हा गंगा उत्सव साजरा करतो। तर का करतो, कशासाठी करतो, याच्या मागे काय आख्यायिका आहे, त्याच्या पाठीमागे काय शास्त्र आहे। या पृथ्वी तलावरती पूर्वी गंगा नव्हती। भगीरथ भगीरथाने अत्यंत खडतर तपस्या करून स्वर्गामध्ये गंगा पृथ्वीवर आणली। त्या गंगेचा इतका प्रवाह मोठा होता की तो प्रवाह धारण करण्याच्या पृथ्वीच्या अंगी क्षमता नव्हती। तर ही गंगा कोणी धारण करायची, म्हणून ती गंगा साक्षात शंकराने जटेमध्ये आपल्या धारण केली। म्हणून या गंगेचा उत्सव आपण या ठिकाणी करतो। तसंच आपल्या सासवड गावाला सुद्धा असं जास्त महत्व आहे। त्याचं कारण असं, आपले गाव, आपली जन्मभूमी हे सोपान देवाची कर्मभूमी ब्रह्मपुरी असं सासवडला म्हणतात। या ठिकाणी सोपान देवाची समाधी आहे। या ठिकाणी महादेवाचे पुरातन मंदिर आहे, नागेश्वर मंदिर आहे। या नागेश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी ज्याप्रमाणे त्र्यंबकेश्वरी निवृत्तीनाथांनी समाधी घेतली, आळंदीला सिद्धेश्वरांच्या ठिकाणी समाधी घेतली, त्याप्रमाणे सासवडला नागेश्वराच्या मंदिराजवळ सोपान देवानी म्हणजे ब्रह्मयाचा अवतार तो हा सोपान देव, या सोपान देवानी या ठिकाणी समाधी घेतली। या समाधीच्या वेळेस या ठिकाणी संत मंडळी आले होते, तर पांडुरंग पण आले होते। तर त्यावेळेस संत नामदेवानी आपल्या सासवड गावाचं आणि या गंगेचं, या नदीचं फार मोठं वर्णन केलेलं आहे, अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे। त्यांनी तो अभंग रचलाय। जानवी भोगावती मंदाकिनी मिळूनी दुजे हे त्रिवेणी या भूमीसी, म्हणजे ज्या ठिकाणी प्रयागराज, ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी प्रयागराजला गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्या आहेत। गंगा प्रवाहित आहे, यमुना पण प्रवाहित आहे आणि सरस्वती गुप्तरित्याने त्या ठिकाणी प्रवाहित आहे। त्याचप्रमाणे सासवडला आपल्या ठिकाणी करामाता, गंगामाता स्वरूपे आहे, भोगावती म्हणजे चांबळी नदी आहे आणि गुप्त नदीने सरस्वती नदी, जी भागीरथ कुंड म्हणजे ज्या ठिकाणी सोपान देवाच्या खालनं या कुंडामध्ये सरस्वती नदीचा उगम पावला आहे। अशा या तिन्ही नदींचा संगम, या संगमेश्वर या ठिकाणी झालेला आहे। म्हणून नामदेवांनी तो अभंग रचलेला आहे। जानवी भोगावती मंदाकिनी मिळूनी दुजे हे त्रिवेणी या भूमीसी, निर्जर जीवन वाहे निरंतर, तेथे उतरलेले वटेश्वर, हे निर्जर जीवन वाहते। ही गंगा कुठून उगम पावली, चतुर्मुख या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावली, म्हणून ते निर्जर जीवन आहे, सतत निरंतर वाहत असते। आणि त्याच ठिकाणी चांगावटेश्वर या ठिकाणी उतरले होते। दुरूने हे स्थळ दिसे मनोहर आणि उतरले भार वैष्णवांची। या ठिकाणी संपूर्ण वैष्णवांचा मेळावा मार्गशीर्ष महिन्यात आपल्या एकादशी, निर्दाळी एकादशी मी तो भरत असतो, त्यावेळेस सुद्धा भरलेला होता। म्हणून या सासवडच्या गंगेला, करामातेला अगदी महत्वपूर्ण आहे। नामदेवांनी शेवट असं म्हणले, दुरून हे स्थळ दिसे मनोहर, उतरले भार वैष्णवांची, निर्जर जीवन वाहे निरंतर, तेथे उतरले वटेश्वर। आणि नामदेवांनी समाधीच्या वर्णनानिमित्त सोपान देवाचा हा अभंग रचलेला आहे। या ठिकाणी आपली करामाता, गंगामाता, गोदावरी, नर्मदा या सर्व नद्यांचं या ठिकाणी अवतरण झालेलं आहे। हे भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये नव्हे संपूर्ण जगामध्ये दुसरं स्थान आहे। ज्याप्रमाणे प्रयागराजला प्रथम स्थान आहे, त्याप्रमाणे सासवडला दुजे हे त्रिवेणी या भूमीसी असं नामदेवरावांनी म्हटले। दुरून हे स्थळ दिसे मोर आणि तेथेची समाधी सोपानाची, असे नामदेवरावांनी वर्णन केले आहे। आणि यानंतरची थोडीशी काय आपल्याला संकल्पना जी आहे गंगेच्या आरतीबद्दल, हे आपल्याला आपले पंत हे समजून सांगतील, कारण आरती झाल्यानंतर महाप्रसाद असल्यामुळे हा पूजनाचा मान पुजाऱ्यांप्रमाणे या ठिकाणी मान्यवरात दिंडोरीचे अध्यक्ष रमेश वामनराव कारभारी आणि आमचे बंधू बिल्डर्स असोसिएशनचे सन्माननीय ठाणेगावचे आमचे सासवडचे मूळ रहिवासी सन्माननीय राजेंद्र सदाशिवराव जगताप, त्यांच्या स्वभाववती माधुरीवहिनी जगताप यांना पूजेचा मान या ठिकाणी दिलेला आहे। वास्तविक पाहता आपल्याला आगरवनाथ मंदिरामध्ये देवाचं जे सिंहासन उभं करायचे, त्यासाठी रमेश वामनराव जगताप कारभारी यांनी सुद्धा एक कमिटी चालली दिली। त्याप्रमाणे आमचे बंधू यांनी सुद्धा त्या ठिकाणी 10,000 रुपयाची देणगी चांदीच्या कामासाठी यापूर्वी दिलेली आहे। ते आपण जोरदार टाळ्यामध्ये या दोघांचे मनपूर्वक स्वागत करावे। खरा मातेचा हा गंगा दशरा करण्याचं
खरं तर पुजारी मंडळींचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे. सन्माननीय मोहन काका बेरोडकर असतील, राजेंद्र बेरोडकर असतील किंवा गणेश असतील, इतर सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत. त्या सर्व मंडळींनी गेल्या 5 वर्षापूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीचा संकल्प केला की मातेच्या प्रति ऋण व्यक्त करण्याकरता हा सोहळा खरं तर आपण करतो वास्तविक पाहता. म्हणून नद्यांना नेहमी वरदायिनी म्हटलं जातं. ती वर देत असते सुजलाम सुफलाम होण्याचा आणि आपल्या कुटुंबाचं पालन रक्षण करण्याकरता ती वर देत असते. म्हणून या वरदानीची आरती झाली पाहिजे. म्हणून मोहन काकांनी त्या ठिकाणी राजेंद्र बेरोडकर असतील त्यांनी लीड घेऊन त्या ठिकाणी 5 वर्षापूर्वी संकल्प केला. मला आठवतं अतिशय नॉमिनल म्हणजे 10-20 मंडळींच्या मध्ये ही आरती सुरुवातीला केली होती. यावर्षी काळ भरवणात मंडळ ट्रस्टने चांगल्या पद्धतीचं त्यामध्ये लक्ष घालून या ठिकाणी आकर्षक पद्धतीची लाईटिंग, पावसाचा काळ असल्यामुळे आरती होणार नाही अशी शक्यता वाटत म्हणून या ठिकाणी मंडपची व्यवस्था केली. अशा चांगल्या पद्धतीची सुविधा करून या ठिकाणी आरतीला एक चांगलं स्वरूपात पाहता येईल. जवळपास 150-200 लोक आज आरतीला आहे. पण मला वाटतं भविष्यामध्ये पुरंदर तालुक्यातील मंडळी समोर जो घाट असेल तो घाट सुद्धा भरलेला असेल, इतक्या चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी असेल. पण याकरता आवश्यक असेल ते आर्थिक उभारणी. म्हणून या कार्यक्रमासाठी आम्ही जो मंडपाला खर्च केला जवळपास 35,000 रुपयाचं बजेट होतं. ते त्यांनी सुद्धा जावेद भाईंनी कमी करून तुमची पहिली सुरुवाती, कारण त्यांना यात्रेचं आपण संपूर्ण काम देतो, कुठल्याही अडगळ न ठेवता आठ न ठेवता त्यांनी सुद्धा 20,000 रुपयाला काम करायचं मान्य केलं आणि चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या. तुम्ही पाहिलं असेल की जावेद भाईंनी या वर्षीची लाईटिंग उत्तम पद्धतीने केली. बजेट जरी असेल तर व्यक्त करण्याकरता दीपदानाचा अतिशय चांगल्या पद्धतीचे महत्व आहे. पण एक दिवा या मातेला अर्पण केला पाहिजे. आपण कुठल्याही, मला वाटतं या वर्षी चांगला योग आला आपला ओंकारेश्वरला नर्मदेच्या टाळ्यावाला, कारण या मंडळींनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली म्हणून हा महोत्सव होते. आणि काळ भरवणात मंडळ ट्रस्टने त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे उतारलं. या ठिकाणी ट्रस्टचे आमचे अध्यक्ष रमेश वामनराव जाधव, उपाध्यक्ष पांडुरंग वसंतराव मोगळे, त्याप्रमाणे चैत्री उत्सव समितीचे आमचे अध्यक्ष रवींद्र अर्जुन क्षीरसागर, गावचे मानकरी संग्राम भिकाजी जगताप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय विजय बाप्पू जगताप आहेत, वैभव बाप्पू जगताप आहेत, ज्यांच्याकडं या देवाच्या देवाबत्तीचा मान होता मोडीपत्र सापडले ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय आमचे जगताप सर या ठिकाणी त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. ट्रस्टमध्ये सगळ्यात जास्त कष्ट घेणारी व्यक्ती कोण असेल तर रामभाऊ इनामके करता खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या वाजवा. कारण वेळ देणारी माणसं असल्यामुळे पैसे बोलणारी माणसं आहेत पण वेळ देणारी माणसं आहे. रामभाऊ इनामके हे आवर्जून त्या ठिकाणी वेळ देतात, त्याचा मोल होऊ शकत नाही. खरं तर या मंडळींच्या हा चांगला ट्रस्टचे सचिव त्या ठिकाणी आमचे विठ्ठलराव शिंदे आहेत, अशोकरावजी भोंगे आहेत, तुकाराम बाबा गिरणी तुम्हाला चांगलं स्वरूपाने भविष्य काळामध्ये काळ भरवणात मंडळ ट्रस्ट असेल, संगमेश्वर सुधार समिती असेल, त्या संगमेश्वर सुधार समितीने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या मंदिराचं केले. म्हणजे वटेश्वराचं झालं, संगमेश्वराचं झालं, सिद्धेश्वराचं झालं, ही मंदिरं अधिक चांगल्या पद्धतीने मूळ अवस्थेमध्ये कशी येतील याचा प्रयत्न या सुधार समितीने केला. म्हणून काळ भरवणात मंडळ ट्रस्टने सूचना बरोबर जाऊन शांती शांती ओम नमते गणपते प्रत्यक्षम तत्वमसि तुम्हें योगम करता असो धरता वेदो हरता फलो ब्रह्मा तोम साक्षर आत्मा समितमृत वचन सत्यमसि वर्ता अनुसरतानुसारम अवाहनाचम बच्चादत पुरता चोरहार दक्षिणादत सर्वधमा पाय पाय तो आनमय संजन मंत्रमानंद सर्वधिकरम तो जाजम सर्वधिकरम दर्शनी सर्वधिकरम कैनंजन भूमिरापो निर्णोदरम चत्वारो प्रदान गुणत्रय तेत्रय कालत्रय मूलाधार ज्योतिरम योग विरुद्धांतरम अग्निस्को वायु सूर्य संचित्रवास गणाधिपरवर्तावनाजनकर अनुस्वार चंद्रबिंदुरूपनाथनंदान सहिता गणजविजान गायत्री खंडगणपति देवता ओम गणपति नैकरंताय वक्रतुंडाय धीमे तन्नोरंति प्रजयात् एकदंत चतुरस्तभाषो मंत्र अनुमरदं च वरदं सुब्रह्म नमो सर्वभक्तं बोधो सर्वगणभक्तवासं रक्तगन्धां रक्तवज्रभक्तान् कल्पिनं देवचक्रान् आविर्भूतस्त्याविदहृदवल नमो व्राप्तये नमो गणपते नमो प्रभुते नमस्ते अस्त्रं ग्रंथार्विदनाशिनी श्रीसूताय वरदमूर्तये नमः. हरिद्रा कुंकुमिलोपनाति चंदनार्चितौ सौभाग्यधरो मंगलमूर्ति देवता प्रत्यर्थं भावे सर्वोपचारात्याक्षदां समर्वय स्थापित वनस्पतिजन्य रूपं समर्पयामि दीपं दर्शयामि. गंगा माता गंगा स्वरूपेण गंगा देवता प्रत्यर्थं शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलनिधिं कुरु. गंधरावा कंडलम चंद्रम दिव्यगंधम समर्पयामि. हरिद्रा कुंकुमिलोपनाति चंदनादि सौभाग्यराजानि समर्पयामि. गंगा माता देवता कृत्यर्घ्यमि. पंचामृत स्नानं समर्पयामि. वयस्नानं समर्पयामि. मधुस्नानं समर्पयामि. शर्करा स्नानं समर्पयामि.
स्नानं समर्पयामि पंचामृतस्नानं प्रतिशुद्धोदकस्नानं समर्पयामि सोदकसामरं गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलस्रोत गंगा माता की जय। उत्पत्ति होगा ओम काशित वनस्पति जन्य धूपं समर्पयामि दर्शयामि ऋतुकाल भव पुष्पं समर्पयामि गंगा माता देवता प्रति ऋतुकाल भव पुष्पं समर्पयामि सर्वोपचारार्थ अक्षतां समर्पयामि ओम काशित वनस्पति जन्य धूपं समर्पयामि दर्शयामि निमित्त दत्तम् ओम प्राण स्वापन सौदान समान संब्रह्मण्य स्वामानव जलजनम गुरुभाग्यजन गंगा माता देवता प्रत्यर्थम समर्पयामि पुनर्निमित्तं प्राणाय स्वापानाय सौदानाय सजानाय समानाय संब्रह्मण्य स्वाहा तत्प्रक्षालं समर्पयामि प्रक्षालं समर्पयामि मुगी बल सुवर्ण पुष्प दक्षिणामि समर्पयामि वीडावर के पाणी टाका वीडावर पाणी टाका प्रत्येक